नमस्कार मंडळी, हसताय ना? हसत राहा, माझा मिनी ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, खूप वर्षानंतरला गावाला आलेलो. 3 वर्ष झाली मित्रांनो गावी आलो नव्हतो. तर मित्रांनो, हे बघा गावची घरं कशी मस्तपैकी बांधलेली आहेत आजकालच्या लोकांनी. आणि हे माझे वडील आहेत आणि हे वडिलांचे मित्र आहेत. आणि मित्रांनो, हा फणसाचा झाड आहे इकडे. तर मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली आलेलो कामानुसार गावी. तर आमचं काम करायला आम्ही गेलो आणि हा मित्रांनो मंडणगडमध्ये हा चिचघर असा गाव आहे आमचा आणि हा चिचघरचा एस-टी स्टँड आहे. आणि मित्रांनो, इथे गावची माणसं कामं करत होती. बघा किती मेहनतीचं काम करतात ही गावची माणसं. आजकालच्या माणसांना हे जमणार नाही करायला. तर मित्रांनो, ही बघा हिरवंगार एकदम रान आणि हे बघा मित्रांनो, काजू. गावची खासियत, रत्नागिरीची खासियत म्हणजे काजू असे झाडाला लटकलेले होते. यावर्षी खूप काजू होते. आम्ही अख्खा गाव फिरलो मित्रांनो. नंतरला आम्ही आलेलो आमच्या कामासाठी आणि मित्रांनो, इथे आम्ही थोडा नाश्ता पाणी करायला थांबलेलो. तर मित्रांनो, इथे थोडं नाश्ता पाणी केलं. मग आम्ही पुढे गेलो. पुढे जाऊन आमचा थोडा टायर पंक्चर झालेला मित्रांनो. तर इथे आम्ही थोडा टायरमध्ये हवा भरून पंक्चर वगैरे काढून मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला गेलो. तर मित्रांनो, आम्ही आलेलो पनवेलला. पनवेलला पप्पांची आत्या राहते. तर आत्याला भेट पण द्यायची होती आणि आत्याचा थोडं सामान पण होता, तो पण द्यायचा होता. आणि मित्रांनो, हे बघा गावाला कामं चालू होती घराची. तर मित्रांनो, आत्या आणि पप्पा चिकन बनवायला लागलेले, कारण की आम्ही जेवलो नव्हतो आणि पप्पांनी घेतलेला चिकन. तर मस्तपैकी पप्पांनी स्पायसी असं चिकन बनवलेला, मस्तपैकी टेस्टी लागत होता चिकन. तर नंतर मित्रांनो, ही चटणी कोणाला कोणाला माहिती आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. रत्नागिरीकरांना ही चटणी नक्की माहिती असेल. चटणी आणि भाकर ही अतिउत्तम तर मित्रांनो, इथे आत्याला आम्ही भेट द्यायला गेलेलो. अजून एक आत्या या गावातच राहत होती. तर मित्रांनो, सर्वांना भेट देत देत आम्ही पुढे निघालो आणि हे काका सर्वात पहिला पोचलेल्या आत्याला भेट द्यायला. आणि नवलची गोष्ट काय मित्रांनो, ऑलमोस्ट घरं बंद होती. सर्वजणं बाहेर मुंबईला गेलेले आणि मित्रांनो, खूप दिवसानंतरला हा आकाश ताऱ्यांनी भरलेला बघितला. मनाला खूप बरं वाटलं मित्रांनो. आणि जर इथपर्यंत जर व्हिडिओ बघितले असेल तर प्लीज लाईक करून जा.